नमस्कार, मी सतीश जाधव. आपण गेल्या आठवड्यातच बोरगाव नांदगाव या रस्त्याच्या संदर्भातील ठेकेदाराकडून झालेली चूक बातमीद्वारे आपण प्रसिद्ध केली होती. इथून ॲक्च्युअली नांदगाव 8.5 किलोमीटर आहे. हा पाहू शकतो आपण बोरगाव ते हा नांदगाव रस्ता. आपण आता आहे आंबेवाडी फाट्याजवळ. आंबेवाडी फाट्यापासून ॲक्च्युअली नांदगाव 8.5 किलोमीटर आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून चूक झाली होती आणि त्याने इथून 4,400 म्हणजे 4.5 किलोमीटर हा रस्ता नांदगाव आपल्याला दाखवला होता. परंतु हा ॲक्च्युअली रस्ता इथून 8.5 किलोमीटर आहे, हे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ही चूक सुधारून संबंधित बांधकाम विभागाने त्यांना त्यांच्या त्यांच्या सांगण्याने ही चूक त्यांनी सुधारून आता हा संबंधित फलक 8.5 किलोमीटरचा दाखवलेला आहे. बोरगाव ते देशमुखनगर हा रस्ता 4 ठेकेदारांनी घेतलेला होता. या 4 ठेकेदारांनी घेतलेला असताना फक्त एकाच ठेकेदाराने या रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टी ओढलेले आहेत आणि ह्या संबंधित दिशादर्शक फलक दाखवलेला आहे. परंतु ह्या बाकीच्या राहिलेल्या ठेकेदारांना त्याचं काय अडचण आहे? त्यांनी का ह्या पांढऱ्या पट्ट्या लावलेला नाही, त्या दिशादर्शक लावलेला नाही. त्याचबरोबर यामध्ये लाल रिफ्लेक्टर असतात तेही लावले पाहिजेत. तेही लावले गेलेले नाहीत. त्याचबरोबर अ, जिथं वळण आहे, जिथं धोका आहे, तिथं बोर्ड लावले पाहिजे, ते लावलेले नाहीत. प्रत्येक गाव ज्या ठिकाणी गावाचा पट्टा येतो, गाव येतो, त्या गावाचा नावाची पाटी किंवा बोर्ड लावला पाहिजे. या अशा अशा काही चुका त्यांच्याकडून राहिलेल्या गेल्यात. येथील ज्या जनतेचा असा प्रश्न आहे, की हे एकाच ठेकेदाराला आणि बाकीच्या ठेकेदारांना वावडा आहे का? आणि यासाठी संबंधित विभागाने दुर्लक्ष का केलेलं आहे? का संबंधित सार्वजनिक बांधकाम करतात त्यांना पाठीशी घालत आहे काय? त्याचबरोबर या रस्त्याच्या कडेच्या काही ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या ज्या मुरुम भरायचा काय पाहिजे, साईड पट्ट्या भरायला पाहिजे, त्या भरलेल्या नाहीत. त्याचबरोबर त्याची आता जी नंतर देखभाल पाहिजे, ती देखभाल झालेली नाही. पूर पूर्णपणे रस्त्याच्या कडेला झाडी वाढलेली आहेत. तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ठेकेदाराकडून ही साईड पट्ट्या भरून त्याचबरोबर साईड कडेला ज्या झाडे वाढलेल्या आहेत, ती काढण्याची मागणी जनतेतून होत आहे.